सर्वांना नमस्कार. वर्ग 7 मध्ये आपले स्वागत आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आजच्या एका अद्भुत वर्गासाठी तयार असाल. मागील वर्गामध्ये आपण नवीन राजे आणि राज्याबद्दल शिकलो. नवीन राजवंशाचा उदय कसा झाला आणि दक्षिण भारतावर चोलांचे राज्य कसे होते. या सत्रात आपण काकतीय राज्याबद्दल शिकू. काकतीयांचा धडा पाहूया. एका प्रादेशिक राज्याचा उदय. यावरून आपण शिकत आहोत. काकतीयांच्या राज्याचा उदय. नयनकर व्यवस्था. शेती, मंदिरे आणि व्यापारात प्रोत्साहन. काकतीयांचा अंत. मुख्य विषयावर जाण्यापूर्वी कीवर्ड्स पहा. योद्धे. अनुभवी सैनिक किंवा योद्धे. नयनकर व्यवस्था. साम्राज्यात नयनकर व्यवस्था म्हणून ओळखले जाणारे एक सरकार होते. सामंता. असाधारण सैन्यातील लोकांना दिले जाणारे एक पद. कारागीर. कुशल व्यवसायात काम करणारा कामगार. संकल्पना नकाशा. काकतीय राज्याचा उदय. 1000 आणि 1350 ही वर्षे आपल्या इतिहासात महत्त्वाची आहेत. आपण गेल्या प्रकरणात संपूर्ण भारतात उदयास आलेल्या नवीन शासक घराण्याबद्दल शिकलो. या निर्णयाचा उद्देश शेतकरी समुदायामध्ये लहान राज्ये निर्माण करणे आणि त्यांच्या भटक्या अनुयायांना स्थायिक शेतक यामध्ये रूपांतरित करण्यास मदत करणे होता. हे महत्त्वाकांक्षी योद्धे आणि राजे सतत एकमेकांशी लढत राहिले. या परिस्थितीत वारंगल मध्ये काकतीय राज्य उदयास आले. या काठात पहिले तेलुगू ग्रंथ तयार झाले ज्यात श्रीमद आंध्र महाभारतमचा समावेश होता. जो तेलुगूतील सुरुवातीच काव्यात्मक उत्कृष्ट नमुना मानला जाते. 1000 ते 1400 च्या दरम्यान नाण्यातिकरण आणि यारे प्रगत या काव्याच्या त्रिमूर्ती कवित्रयामू यांनी रचले होते. बैराम हजार खांबांचे मंदिर नागुलापाडू, पिल्लालमरी, पालमपेट, कोंडापार्थी आणि भूतपूर येथे मोठ्या प्रमाणात शिलालेख आहेत जे राज्यकर्ते, नेते, शेतकरी, मेढपाठ आणि व्यापारी यांनी काय केले हे सांगतात.
त्याच्याबद्दल संस्कृत आणि तेलुगू भाषेतही अनेक पुस्तके लिहिली आहेत. विद्यानाथाने काकती राजवटीत प्रथम परुध यशोभूषणम लिहिले. विनुकोंडा वल्लभाचार्ये क्रीडाभिराममु आणि एकमरणथाचे प्रतापरुद्ध चारित्रमु यासारख्या काही ग्रंथ त्याच्या शासनाच्या समाप्तीनंतर लिहिले गेले. शिलालेख आणि साहित्यानुसार काकती लोक दुर्जयाचे उत्तराधिकारी असल्याचे मानत होते आणि दरबारात तेलुगू ही त्यांची मुख्य भाषा म्हणून वापरात असत आणि स्वतःला आंध्र राजे म्हणून संबोधत असत. काकतीय राजांना तेलंगणा आणि रायलसीमा या किनारी प्रदेशांना एकत्र करायचे होते जिथे तेलुगू भाषा बोलली जात असे. त्यांना लोकमान्य तेलुगू ओळख निर्माण करण्याची आशा होती. त्याचे प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी झाले आणि आजही या प्रदेशातील लोक त्यांना प्रेमाने आठवतात. राजवंशाचे पहिले नेते कर्नाटकातील राष्ट्रकूट आणि चालुक्य राजांचे लढाऊ आणि निष्ठावंत अनुयायी म्हणून सुरुवात करत होते. त्याने रटाडी म्हणून ओळखल्या जनांनी गावातील नेते म्हणून सुरुवात केली आणि अखेर ते सैन्यप्रमुख बनले आणि सामंताच्या माध्यमातून त्याचे लष्करी कौशल्य सेनाप्रमुख सामंत इत्यादी बनले आणि हट्टू तेलंगणातील हन्मकोंडावर नियंत्रण मिळवले. पश्चिम चालुक्य राज्यांच्या पतनानंतर काकतीय स्वतंत्र शासन म्हणून उदयास आले. रुद्रदेवा कारकीर्द 1158-1195 ईस्वी राजधानी हन्मकोंडा which is called हनुमकोंडा वरून ओरुगल्लू वरंगल येथे हलवण्यात आली. सर्व लोकांना सामावून घेण्यासाठी आणि ती एक योग्य राजधानी बनवण्यासाठी त्यांनी एक संपूर्ण नवीन शहर बांधले. रुद्रदेवाने हनुमकोंडा मध्ये एक मोठा किल्ला, एक टाकी आणि 1000 स्तंभ असलेले मंदिर नावाचे मंदिर देखील बांधले. चला ओरुगल्लू किल्ला पाहूया. ओरुगल्लूच्या नकाशावर पाहिल्यास आपल्याला शेतजमिनी आणि पाण्याच्या टाक्यांचे संरक्षण करण्यासाठी 4 दरवाजे असलेली बाह्य किल्ल्याची भिंत दिसते. आत टोपली विणण्यासारखे कारागिरांसाठी झोपड्या आहेत. ओलांडल्यानंतर आपण मध्यभागी येतो जिथे आणखी एक खंदक आणि मातीची बनलेली किल्ल्याची भिंत होती. शहराच्या मध्यभागी आणखी एक खंदक आणि दगडी किल्ल्याची भिंत होती ज्यामध्ये सर्वत्र इमारती आणि राजवाडे पसरलेले होते. प्रत्येक दरवाजा
स्वयंभू शिवाच्या मध्यभागी जाणाऱ्या मुख्य रस्त्याकडे जाते. कीर्ती तोरणा सह मंदिर. हे शहर वाड्यामध्ये विभागलेले आहे जिथे एकाच व्यवसायाचे लोक राहतात. काकतीय राजांनी सरदारांना राजे म्हणून स्वीकारण्यास भाग पाडून आणि त्याच्या सामंत अधीनस्थांना इतर सरदारांपासून संरक्षण देऊन सत्ता मिळवली. इतर राज्ये जिंकताना सामंतांना सोबत नेण्यात आले. काही सामंत सरदारांनी स्वतंत्र येण्याचा प्रयत्न केला, परंतु काकतीय राजांनी त्यांना सैन्याने पराभूत केले. पुढे आपण रुद्रमदेवी नावाच्या एक धाडसी राणीबद्दल पाहू. रुद्रमादेवीबद्दल पाहू. ती काकतीय राजवंशातील एक शक्तिशाली नेत्या होती ज्याने 1262 से 1289 पर्यंत जवळजवळ वर्षे ओरगल्लू आता वरंगलवर राज्य केले. आपल्या देशात फार कमी महिला शासक झाल्या आहेत. दिल्लीत राजी सुलताना नावाची एक महिला शासक होती जी तिच्या सरदारांनी मारले कारण त्यांना स्त्रीने राज्यकार्याचे नव्हते. ज्या कारणात महिला शासक दुर्मिळ होत्या त्या कारणात तिने तिच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले. दिल्लीतील प्रसिद्ध प्रवासी मार्को पोलो यांनी तिच्या राज्यात भेट दिली आणि तिची निर्भय वृत्ती, मर्दानी पोशाख आणि कुशल घोडेस्वारी पाहिली. रुद्रमदेवी ज्वाला रुद्रदेवी महाराज म्हणूनही ओळखले जाते. रुद्रमदेवी तिच्या वडिलांचे अनुसरण करणाऱ्या महत्त्वाच्या सरदारांना पराभूत केले. रुद्रमा आणि तिचा नातू प्रतापरुद्र यांनी अनेक बंडांना तोड दिले आणि या सरदारांना नियंत्रित करण्यासाठी अनेक पावले उचलली. पण तिच्या अधीनस्थापकांपैकी एक कायस्थ अंबदेवाने तिच्या विरुद्ध बंड केले. नलगोंडा जिल्ह्यातील चांदूपटला येथे झालेल्या युद्धात रुद्रमदेवीला आपले प्राण गमवावे लागले. न्यायकार व्यवस्था. रुद्रमदेवी आणि प्रतापरुद्र यांनी अनेक प्रतिभावान योद्ध्यांना पाठिंबा दिला जे महत्त्वाच्या कुटुंबातील नव्हते परंतु राणी आणि राजाशी अत्यंत निष्ठावान होते. ये योद्ध्यांचा नायक बनवण्यात आले आणि त्यांना वेगवेगळ्या गावांमध्ये कर गोळा करण्याचे काम देण्यात आले ज्यांना न्यायकार म्हटले जाते. शेती आणि मंदिरांमध्ये प्रोत्साहन. काकतीयांनी राजेशाही श्रीमंत कुटुंबे, व्यापारी आणि कारागीर यांच्या मदतीने तलाव आणि विहिरी बांधून शेती सुधारली. यामुळे तेलंगणा आणि रायलसीमा या आव्हानात्मक प्रदेशांमध्ये
शेतीला चालना मिळाली. त्याने मंदिरांना जमीन देखील दिली, ज्यामध्ये मुप्पामांबा आणि मेलाम्मा सारख्या राजघराण्यातील महिलांचा समावेश होता. श्रीमंत महिला आणि इतरांनी मंदिरे आणि पूजान्या जमीन, पैसा, प्राणी, दागिने आणि संसाधने देखील दान केली. ये शेतीविषयक मत्स्य मोठे कर आणि पीक उत्पन्नाद्वारे संपत्तीत वाढ झाली. काकतीयांच्या व्यापार पद्धतीवर एक नजर टाकूया. योद्धे, सरदार आणि राजे व्यापाऱ्यावर, विशेषतः बंदरांमधून परदेशात व्यापार करण्यावर कर लावून भरपूर पैसे कमवत असत. काकतीय राजा गणपतीदेवाने मोटुपल्ली येथे जारी केलेला शिलालेख येथे आहे. गणपतीदेवाने वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या समृद्धी व्यापाऱ्यांना अभयशासन दिले. पूर्वी राजे सोने, हत्ती, घोडे, रत्ने इत्यादी सर्व माल घेऊन जात असत. पण आता आपण फक्त आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आणि पुण्य सद्गुणांसाठी नेहमीची घर घेतो. व्यापाऱ्याकडून विविध वस्तू विकल्याबद्दल त्याला मिळणाऱ्या बदलही लेखनात सांगितले आहे. काकतीय अंत 1990 च्या सुमारास दिल्लीत एक नवीन राज्य उदयास आले. हे नवीन राज्यकर्ते दिल्ली सुलतान म्हणून ओळखले जात होते आणि मोठे तर्कस्थानाचे होते. त्याच्या बलाढ्य सैन्याने त्याने उत्तर भारत आणि दख्खनमधील असंख्य राजांना झपाट्याने जिंकले. 1323 मध्ये सुलतान मोहम्मद बिन तुघलकने काकतीयांवर विजय मिळवला. प्रतापरुद्ध काकतीय राजवंशाचा अंत दर्शवितो. काही वर्षांतर कर्नाटकात बहमनी आणि विजयनगर राज्ये नावाची दोन नवीन राज्ये स्थापन झाली, ज्याचा आपण पुढील प्रकरणात अभ्यास करू. निष्कर्ष: या धाडीवरून पश्चिम चालुक्य राज्यांच्या पतनानंतर काकतीय स्वतःचे राज्यकर्ते बनले. काकतीय राजांना तेलुगू बोलल्या जाणाऱ्या किनारी प्रदेश, तेलंगणा आणि रायलसीमा या तीन क्षेत्रांना एकत्र करायचे होते. त्यांनी टाक्या बांधण्यास सुरुवात केली आणि तेलुगू प्रदेशात शेती विकसित केली.